नांगी असलेले फुलपाखरू भाग 2। निसर्ग सुंदर आहे. त्यातील प्रत्येक वस्तू चित्रण योग्य आहे. कोणतेही तारतम्य न ठेवता प्रामाणिकपणे निसर्गाचे चित्रण करणे यातच खरा सौंदर्य शोध आहे. ही 19व्या शतकातील वास्तववाद्यांची भूमिका होती. त्यामुळे कलाकृतीचे चित्रण वाङ्मयीन मूल्ये, नाट्य, कला संकेत अथवा वैयक्तिक भावना इत्यादी उपाधींवर अवलंबून न राहता डोळ्यांना दिसणारे प्रत्येक दृश्य अथवा वस्तू ही स्वतंत्र व स्वयंपूर्ण चित्रविषय झाली. गेल्या शतकाच्या पूर्वार्धातच औद्योगिक क्रांतीची चाके भर वेगात फिरावयास लागून तिने जन्मास घातलेला यंत्राचा राक्षस जीवनाच्या प्रत्येक शाखेत मनुष्याशी स्पर्धा करू लागला होता. 1839च्या सुमारास फोटोग्राफीचा शोध लागून आतापर्यंत अलिप्त असलेल्या कलाप्रांतातही यंत्राने शिरकाव केला व यंत्र की मनुष्य हा झगडा येथेही सुरू झाला. सामान्य लोकांच्या दृष्टीने वास्तवाचे छायाचित्रण करणारा कॅमेरा हा मोठा कलावंत ठरला. या उलट कॅमेऱ्याने केलेले वास्तवतेचे छायाचित्रण निर्जीव, नकली व निर्बुद्ध असते. एका विशिष्ट तांत्रिक मर्यादेपलीकडे कॅमेरा स्वतःहून काहीच करू शकत नाही हे कलावंत ओळखून होते. जीवनाच्या ज्या ज्या अंगात यंत्र शिरले त्या त्या प्रत्येकात त्याने मूल्यांची गफलत सुरू केली. कलाप्रांतात कॅमेऱ्याने तेच केले आणि ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर केले व अजूनही करीत आहे की यंत्रनिर्मित खोट्या मूल्यांना हाणून पाडीत जगणे हेच 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून तो आजपर्यंतच्या कला निर्मितीचे ध्येय झाले. कॅमेऱ्याने केलेले निर्बुद्ध चित्रण व्हिस्लरलाही मान्य नव्हते. निसर्गातील दृश्यांचे केवळ यथातथ्य चित्रण करणाऱ्या वास्तववाद्यांची भूमिका ही त्याने सोडली. निसर्ग सुंदर आहे हे त्याला मान्य होते, परंतु हे सौंदर्य शोधून विशिष्ट संगतीने त्याचे चित्रण करणे ह्यात कलावंताचे खरे सामर्थ्य आहे असे त्याचे म्हणणे होते. निसर्ग हा एखाद्या पियानो सारखा आहे. सारे नादब्रह्म त्यात भरले आहे खरे, परंतु संगीत कलावंताने त्यातून श्रुती मनोहर सुरांची योग्य गुंफण केल्यानेच नादब्रह्माची आपल्याला कल्पना येते. एरवी नुसत्या पियानोकडे पाहून येत नाही. त्याचबरोबर पियानो पासून निर्माण झालेले संगीत ही एक निराळीच स्वतंत्र वस्तू असते. निसर्गाचेही पियानो सारखेच आहे. कला निर्मितीचे एक ते साधन आहे, साध्य नव्हे. त्यापासून निर्माण होणारा चित्रबंध हे खरे साध्य असून ही कलाकृती निसर्गापासून वेगळी, स्वतंत्र व स्वयंपूर्ण अशीच समजली पाहिजे. वास्तववादी भूमिकेने सृष्टीतील प्रत्येक वस्तू स्वतंत्र चित्रविषय होऊन चित्रकला ही वाङ्मयीन मूल्ये, विशिष्ट कला संकेत अथवा इतर अनेक जबाबदाऱ्यातून मुक्त झाली होती. व्हिस्लरच्या वरील भूमिकेने ती प्रत्यक्ष निसर्गापासूनही स्वतंत्र झाली. चित्रकला अक्षरशः चित्राच्या चौकटीत बसली. या चौकटीच्या बाहेर, वर, खाली, मागे अथवा पुढे चित्रकलेला कोणतेही पाश राहिले नाहीत व तिचे सारे विश्वच त्या चौकटीत समाविष्ट झाले. आपल्या भूमिकेच्या स्पष्टीकरणार्थ व्हिस्लरने स्वतः चित्रित केलेल्या आपल्या आईच्या प्रसिद्ध चित्राचा निर्देश करून सांगितले असते, या चित्रातील व्यक्ती ही माझी आई आहे, माझी तिच्यावर अत्यंत भक्ती आहे, परंतु या गोष्टीचे चित्र पाहणाऱ्यांना काय महत्व आहे? माझ्या या नात्यापेक्षा रंग व रेषा यांच्या विशिष्ट संगतीने साधलेले सौंदर्यच त्यांना अधिक आनंद देणारे वाटेल आणि तेच अधिक महत्वाचे आहे. रंग व आकार यांच्या रचनेतून सौंदर्य निर्माण करण्याची ही नवी दृष्टी मला जपानी कलाकृतींनी शिकवली. माझ्या आईच्या चित्रणाला माझी आई असे नाव न देता मी त्याला अरेंजमेंट इन ब्लॅक अँड ग्रे असे म्हणतो, कारण या दोन रंगछटांच्या रचनेतील संवादावर भर देऊनच या कलाकृतीचे चित्रण आखण्यात आले आहे. आईच्या व्यक्तिमत्वाला कोणत्याही तऱ्हेचे विशेष महत्व न देता चित्रबंधाच्या एकंदर योजनेलाच अधिक महत्व दिले आहे. त्याचप्रमाणे कार्लाइल व हेनरी आयर्विंग यांची चित्र बघा. आज या दोन्ही व्यक्ती फार ख्यातनाम आहेत, परंतु त्यांच्या या कीर्तीचा माझ्या या चित्रणाला किती उपयोग झाला आहे? मुळीच नाही, कारण त्यांच्या या कीर्तीकडे लक्ष देऊन या चित्रांची आखणीच करण्यात आली नाही. किंबहुना या कीर्तीकडे दुर्लक्ष करूनच ही चित्र काढली आहेत. रंग व आकार यांच्या विशिष्ट रचनेतून चित्रबंध निर्माण करण्याचे हे प्रयत्न आहेत. कार्लाइल व आयर्विंग
हे निमित्त मात्र आहे तेवढेच. कार्लाईलचे यथातथ्य चित्रण करण्यापेक्षा कार्लाईल, त्याचे कपडे, खुर्ची, त्याच्या मागची भिंत, भिंतीवरच्या तसबिरी या साऱ्या घटकांच्या रचनेतून, त्यांच्या विशिष्ट रंगच्छटातून रचना, रेषा व रंग यांचे मनोहर संवादित्व मला साधावयाचे होते. आणि त्यामुळे या योजनेत कार्लाईल प्रमाणेच इतरही घटक तेवढेच महत्वाचे ठरतात. रंग व आकार यांच्या संक्षेपात कार्लाईलला जेवढे महत्व आहे तेवढेच त्याच्या कपड्यांना, भिंतीवरच्या चित्रांना व भिंतीला आहे. ह्या चित्रणांना मी रचना म्हणजेच अरेंजमेंट्स म्हणतो ते ह्यामुळेच. या चित्रांवरून आपण निसर्ग दृश्यांकडे वळू. हे बॅटर्सी पुलाचे चित्र पहा. मी ह्याला नॉक्टर्न इन ब्लू अँड गोल्ड असे म्हणतो, कारण या दोन रंगच्छटांच्या संवादावरच या चित्राची आखणी झालेली आहे. माझ्या चित्रातील पूल हा खरोखरच बॅटर्सी पुलासारखा दिसतो किंवा नाही, अथवा या पुलावरून जाणारी माणसे माणसांसारखीच दिसतात किंवा नाही, याच्याशी मला काहीच कर्तव्य नाही. आणि ते का असावे? ते बॅटर्सी पुलाचे अथवा त्यावरून जाणाऱ्या माणसांचे चित्रण थोडेच आहे. संध्याकाळच्या संधी प्रकाशात थेम्स नदीवरील या पुलाकडे बघत असता पूल, त्यावरून जाणारी माणसं, नदीचं पात्र, क्षितिजावरच्या इमारतींची ओळ, आकाश ह्या साऱ्यांच्या अवलोकनाने विशिष्ट रंगच्छटांच्या एका चित्रबंधाची मला जाणीव झाली. आणि ते दृश्य पूर्णपणे आत्मसात करून माझ्या कल्पनेतल्या या अमूर्त चित्रबंधाला मूर्त स्वरूप देण्याचा मी हा प्रयत्न केला. त्या पुलाचे, थेम्स नदीचे, क्षितिजावरच्या इमारतीचे अथवा आकाशाचे चित्रण करण्याचा हा प्रयत्न नाही, तर ह्या साऱ्या घटकांच्या समुच्चयातून व संधी प्रकाशाच्या नीलधूसर रंगच्छटातून सूचित झालेल्या चित्रबंधाचे ते चित्रण आहे. माझ्या मनात सुचलेला चित्रबंध ही वस्तू महत्वाची आहे, आणि तो तंतोतंत चित्रफलकावर उतरावा म्हणून मला पूल, पाणी, घरे अथवा आकाश यांच्या मूळ स्वरूपात अथवा त्यांच्या रंगच्छटात बदल करणे अपरिहार्य आहे. आणि तसे बदल केले असता चित्रातील पूल मुळातल्या पुलासारखा दिसत नाही असा कोणी आक्षेप घेतल्यास त्यात अज्ञान कोणाचे? वरील चित्रणाला बॅटर्सी पूल हे नाव देण्यापेक्षा त्याला निळ्या व पीत रंगच्छटांचा संवाद असलेले निशाचित्र असे म्हणणेच मला अधिक संयुक्तिक वाटते, कारण तेच सत्य आहे. त्यातच त्या चित्रणाचं सौंदर्य आहे व त्यामुळेच हे चित्रण या चौकटीच्या कक्षेत स्वयंपूर्ण आहे. होय, कोणतेही निसर्ग दृश्य चित्रित करण्यास संधिकाल हाच मला अधिक योग्य काळ वाटतो. या काळात प्रतीत होणारे निसर्गाचे रम्य सौंदर्य दिवसातील इतर कोणत्याही वेळी प्रतीत होत नाही. रात्री तर ते दिसत नाहीच, परंतु भर दुपारच्या भडक प्रकाशातही दिसत नाही. संधिकालातील धूसर वातावरणाच्या तलम आवरणात अस्पष्ट दिसणारा सृष्टीचा आकार व या वेळेच्या मंद प्रकाशात दिसणाऱ्या सूक्ष्म नाजूक रंगच्छटा या दोहोंच्या मनोहर साहचर्यातून एका निराळ्या चित्रबंधाची जाणीव कलावंताला होते. या चित्रबंधात आकार व रंग यांचे द्वंद्व नाहीसे होऊन आकार रंगच्छटात विलीन झालेले दिसतात व रंगच्छटा आकाराशी एकजीव झालेल्या दिसतात. आकार व रंग यांच्या ह्या संवादी संगतीतून एक प्रकारचे दृष्टी मनोहर चित्रसंगीत ध्वनीत होत असते. निसर्गाचे हृदगत ओळखणाऱ्या कलावंतालाच त्यातील ध्वनितार्थ कळतो. हा ध्वनितार्थ, ही जाणीव चित्रित करण्याच्या प्रयत्नाला जर संवाद किंवा हार्मनी किंवा रंगसंगती असे म्हटले तर त्यात असत्य ते काय आहे? याला कोणी नवी कला म्हणतात, परंतु ही कला नवी कशी होते? नवे गणित अथवा नवे फिजिक्स जसे कोणी शोधून काढत नाही, तसेच नवी कला ही कल्पना ही चुकीची आहे. गणित व फिजिक्स प्रमाणे कलेतही नव्या जाणीवांचा उदय होत असतो व त्या कलेच्या संचितात भर टाकीत असतात. या नव्या जाणीवांची प्रतीती कलावंतांना प्रथम होते व त्यांच्या आविष्काराने कलेची क्षितिजे अधिकाधिक व्यापक करणे हेच खरे कलावंतांचे कार्य ठरते. आणि ह्या नव्या जाणीवा चित्रफलकावर उतरविण्याच्या बाबतीत व्हिसलर अतिशय परिश्रम घेई. प्रत्येक चित्र तो आपल्या स्टुडिओत चित्रित करी. बाहेर उघड्यावर अथवा प्रत्यक्ष निसर्ग दृश्याच्या जागेवर जाऊन चित्रण करणे त्याला मान्य नव्हते. त्यामुळे जे दृश्य चित्रित करायचे ते प्रथम पुरेपूर आत्मसात करावे लागे.
त्या दृश्यातील निरनिराळे घटक, आकार विशेष, निरनिराळ्या रंगछटा हे सारे लक्षात राहण्याकरिता संध्याकाळी, पहाटे, रात्री अपरात्री, थंडी वाऱ्यात अथवा पावसात त्या दृश्याच्या जागी पुन्हा पुन्हा जाऊन तासन तास तो निरीक्षण करत बसी. अशा रीतीने ते दृश्य पूर्णपणे आत्मसात केल्याशिवाय, ते पूर्णपणे मनात बिंबल्याशिवाय तो प्रत्यक्ष चित्रणाला कधीच सुरुवात करत नसे. अगदी पातळ रंगाचे थरावर थर देऊन इच्छित परिणाम घडवून आणण्याच्या त्याच्या चित्रण तंत्रामुळे तर त्याला प्रत्यक्ष चित्रणाच्या वेळी फारच सावधगिरी घ्यावी लागे. शक्यतो रंगाचा पहिला हात मारीत असतानाच जवळजवळ सारे दृश्य चित्रित करण्याचा तो प्रयत्न करी. जाड रंगाचे थरावर थर देऊन चित्रण करणे याचा त्याला तिटकारा असे. ते त्याच्या भूमिकेशी विसंगतही होते. त्यामुळे पहिला हात मारीत असतानाच इच्छित परिणाम साध्य न झाल्यास त्याच चित्रफलकावर पुढे काम करण्यापेक्षा नव्या चित्रफलकावर पुन्हा सुरुवात करण्यास त्याला अधिक योग्य वाटे आणि ह्या प्रक्रियेत त्याचे कितीतरी चित्रफलक नासले जात. अशा रीतीने बिघडलेले अथवा अर्धवट रंगवलेले चित्रफलक तो ताबडतोब पुसून काढी अथवा फाडून टाकी. दुसऱ्या दिवसापर्यंत ते तो बाजूलाही ठेवीत नसे. कारण तसे ठेवल्यास आपला विचार बदलून आदल्या दिवसाचे असमाधानकारक चित्रणच पुरे करण्याच्या मोहाला बळी पडू व पर्यायाने कला साधनेशी प्रतारणा करू अशी त्याला नेहमी भीती वाटते. व्यक्ती चित्रणाच्या बाबतीतही त्याचे तंत्र असेच होते. बराच वेळ प्रत्यक्ष काहीही न करता नुसता विचार करीत अथवा चित्रणाचा अंदाज घेत तो चित्रफलकासमोर उभा असलेल्या परिणामाचा उभा राही. समोरच्या व्यक्तीच्या आकाराचा, निरनिराळ्या रंगछटांचा, त्याला पाहिजे असलेल्या परिणामाचा संपूर्ण अंदाज आल्यावरच तो चित्रणाला सुरुवात करी. यामुळे त्याच्या चित्रणाला कधी कधी फार अवधी लागे, तर कधी कधी ते थोड्या वेळातही पूर्ण होईल. आपल्या चित्रणात कमालीची सहजता यावी याबद्दल त्याचा फार कटाक्ष असे आणि ही सहजता ज्या तपश्चर्येने साध्य होते ती तपश्चर्या करण्यास त्याची नेहमी तयारीही असे. ब्रशिंग, टेक्स्चर वगैरे कारागिरी हरकती त्याच्या चित्रणात कधीही दिसत नसत. याचे कारण हेच. किंबहुना त्या दिसून नयेत यावरच त्याचा कटाक्ष असे. आपल्याला झालेली कलात्मक नवी जाणीव व तिचा पुरेपूर आविष्कार हे खरे साध्य आहे. ब्रशिंग व टेक्स्चर इत्यादी गोष्टी साधनं आहेत, ती कारागिरांची कामे होत, कलावंतांची नव्हेत असे त्याचे म्हणणे असे. कला प्रांतातील जीर्ण संकेत निर्बुद्धपणे गिरवीत बसणारा मी कारागीर नसून नव्या जाणीवांचा नवा उन्मेष नव्या तंत्राने सहजपणे सादर करणारा प्रतिभाशाली कलावंत आहे असे तो अभिमानाने सांगे. परंतु हे सारे दुकानदारांचा भरणा असलेल्या इंग्लिश समाजाच्या डोक्यावरून जात होते. युरोपीय चित्रकलेच्या इतिहासात अत्यंत मानाचे स्थान मिळवणाऱ्या टर्नर आणि कॉन्स्टेबलची ज्यांना किंमत ओळखता आली नाही, त्यांना व्हिस्लरची भूमिका आणि चित्रणतंत्र समजले असते तरच नवल होते. रॉयल अकॅडमीचे कारागीर, चित्रकार त्याला कलावंत समजावयासच तयार नव्हते. वृत्तपत्रीय टीकागार त्याचे चित्रण म्हणजे एखाद्या जादूगाराची रंगीत हातचलाखी समजून चेष्टा करीत, तर प्री रॅफेलाइट मंडळाचे चाहते त्याची हुशार परंतु उथळ, ध्येयशून्य व अर्धकच्चा कलावंत म्हणून संभावना करीत. औद्योगिक क्रांतीने सुरू केलेल्या यंत्रयुगात अफाट नफा मिळवून सधन झालेला व्हिक्टोरियन जमान्यातील व्यापारी वर्ग हाच तत्कालीन चित्रकाराचा मोठा आश्रयदाता होता. मध्यमवर्गीयांचा अधिक भरणा असलेल्या या नवधनिकांना आपल्या संपत्तीच्या जोरावर संस्कृती, शिक्षण, सरंजाम यांचा डौल मिरवण्याचीही महत्वाकांक्षा होती. मागणी तसा पुरवठा या हिशोबाने काम करणाऱ्या कारागिरांनी या संधीचा भरपूर फायदा करून घेतला व उपरी निर्दिष्ट आश्रयदात्यांच्या आशा आकांक्षांच्या रुचीस उतरेल अशा कलाकृतींचा पुरवठा केला. कलावंत व कारागिरी यात फरक दिसतो तो येथेच. नव्या जाणीवांचा आविष्कार करून कलेची क्षितिजे अधिकाधिक व्यापक करणे हे कलावंताचे कार्य असते, तर मागणी तसा पुरवठा या तत्वावर कलाप्रांतातील रूढ संकेतच कारागिरांच्या कौशल्याने पटवून विकणे हा कारागिरांचा धंदा असतो. नव्या जाणीवांचे स्वरूप हे बहुतांशी बुद्धिगम्य असल्यामुळे बहुजन समाजाला ते प्रथमदर्शनीच आकलन होणे कठीण जाते. या उलट कारागिरीचे कौशल्य हे उघड व दृश्य असल्यामुळे
प्रथमदर्शनीच त्याची मोहिनी बहुजन समाजावर पडणे स्वाभाविक असते. हे कारागिरीचे कौशल्य सामान्य माणसाच्या दृष्टीत एवढे प्रभावी ठरते की कोणतीही कलाकृती पाहत असता तिच्यातील कारागिरीने स्तिमित झालेला प्रेक्षक कलाकृतीतील इतर कलातत्वांचे भान हरवून कारागिरीच्या या मायावी साधनालाच खरी कला असे समजू लागतो. सामान्य प्रेक्षकाचा हा स्वभाव विशेष लक्षात घेऊन कारागीर आपल्या कलाकृतींची आखणी करतो. एका पिढीतील कलावंतांनी शोधून काढलेल्या नव्या जाणीवा अथवा नवे संकेत समाजात पूर्णपणे रूढ झाले की पुढच्या पिढीतील कारागीर त्या संकेतांना कौशल्याच्या कलाबतूने सजवून एखाद्या व्यापाऱ्याच्या आत्मविश्वासाने समाजाच्या बाजारात मांडतात व त्यांचा विक्रय करून अफाट संपत्ती मिळवतात. कलावंतापेक्षा कारागिरांनाच बहुजन समाजाकडून अधिक आश्रय मिळतो तो असा. नव्या जाणीवा अथवा नवे संकेत शोधून ते पटवण्याचे अग्निदिव्य करणारा कलावंत अन्नान्न करीत प्राण सोडतो, तर पुढे त्याच संकेतांचा विक्रय करून अफाट संपत्ती मिळवणारा कारागीर एखाद्या बादशहाच्या वैभवात लोळत असलेला दिसतो. व्हिक्टोरियन काळातील आश्रयदाता जसा व्यापारी होता तसाच त्यावेळेचा कलावंतही कलेचा व्यापार करणारा होता. या व्यापारी वृत्तीने तत्कालीन वातावरण एवढे दूषित झाले होते की व्यापारी मूल्यांपासून अलिप्त असलेल्या कोणत्याही कलेची वाढ त्या वातावरणात होणे अशक्य होते. टर्नर व कॉन्स्टेबल या चित्रकारानंतर व्हिस्लर खेरीज जवळजवळ 500 वर्षेपर्यंत एकही प्रतिभाशाली कलावंत इंग्लंडमध्ये झाला नाही. ह्याचे कारण हेच होय. एखादा अभेद्य परकोट सभोवती असल्यासारखी इंग्लंडची स्थिती झाल्यासारखी दिसते. त्याच कालखंडात शेजारीच फ्रान्समध्ये कला प्रांतात नवे नवे प्रयोग होऊन कलेची क्षितिजे प्रत्यही व्यापक होत असता इंग्लंडमधील बहुजन समाजाला तर राहोच, परंतु कलावंतांना अथवा कला समीक्षकांना त्याची दखलही असू नये याचे आश्चर्य वाटते. फ्रान्सने शिंक दिली की साऱ्या युरोपला पडसे होते असे प्रसिद्ध ऑस्ट्रियन राजकारणी प्रिन्स मॅटर्निश काहीसे उपरोधाने म्हणत असे. फ्रान्सने एवढ्या जवळून आणि इतक्या शिंका देऊनही इंग्लंडला मात्र त्यापासून काहीच बाधा झाली नाही. हा इंग्रजी प्रकृतीचा धडधाकटपणा म्हणायचा की बत्थडपणा म्हणायचा हे वाचकांनीच ठरवावे. व्हिस्लरच्या वेळी रॉयल अकॅडमीच्या प्रदर्शनातून कथानक प्रधान चित्रांनाच फार महत्व होते. प्रत्येक चित्राला काहीतरी कथानक असले पाहिजे, मग ते ऐतिहासिक असो, वाङ्मयीन असो अथवा वर्तमान काळातील प्रसंगाचे असो. असली चित्रे करण्यात अकॅडमीचे चित्रकारही वाकबगार होते व त्यांना गिऱ्हाईकही ताबडतोब मिळे. ग्रीसमधून ग्रीक शिल्पाचे नमुने प्रसिद्ध एल्जिन मार्बल्स हे इंग्लंडमध्ये आणण्यात आले व ग्रीक संस्कृतीबद्दल जनतेत मोठे कुतूहल निर्माण झाले. अकॅडमीच्या प्रदर्शनातून ग्रीक कथानके चित्रित केलेल्या चित्रांचे पेव फुटले व संगमरवरी दगडाचे चित्रण ही चित्रकलेतील एक फॅशन झाली. बुल्वर लिटनची पॉम्पीची अखेर ही रोमन जीवनावरील कादंबरी प्रसिद्ध झाली व टोगेवाल्या रोमन सिनेटर्सनी व चिलखत घातलेल्या रोमन सैनिकांनी चित्रकलेत एकच धुमाकूळ मांडला. इजिप्तमधील सुवेज कालव्याचे राजकारण वर्तमानपत्रातून शिजू लागल्याबरोबर सावध कलावंतांनी इजिप्तच्या जुन्या इतिहासावर कुंचले फिरवून फॅरो आणि क्लिओपाट्रा यांची सोंगे प्रदर्शनातून नाचावयास सुरुवात केली. आणि तिकडे क्रिमियाच्या लढाईची टेपरघाई चालू असतानाच इकडे चित्रफलकांवरही तोफा डागल्या जाऊ लागल्या. चित्रे विकत घेण्याची ऐपत असलेल्या सधन मध्यम वर्गाला टर्नर अथवा कॉन्स्टेबल पेक्षा ही असली कथाचित्र काढणारे फ्रेडरिक लिटन, आल्मा टाडेमा अथवा पॉइंटर हेच अधिक जवळचे वाटत. संगमरवरी कुंडाच्या काठावर स्नानाच्या तयारीने विवस्त्र होणारी सायकी, पॉम्पीच्या अखेरच्या भूकंपात शेवटपर्यंत कर्तव्याला जागणारा पहाऱ्यावरचा रोमन सैनिक अथवा शाही नौकेवरील शामियान्यात अँटनीच्या आगमनाची अधीरतेने वाट पाहणारी क्लिओपात्रा ही चित्रेच त्यांना अधिक समजत आणि त्यातील चित्रण कौशल्यामुळे थोर कलाकृती वाटत. स्नानाकरिता विवस्त्र होणाऱ्या उघड्या सायकीचे शरीर मेणासारखे निर्जीव दिसले अथवा स्नानकुंडाच्या संगमरवरी दगडाचे चित्रणच अधिक नैसर्गिक वाटले किंवा रोमन सैनिकांपेक्षा त्यांच्या अंगावरचे चिलखतच अधिक डोळ्यात भरले किंवा प्रियकराच्या भेटीकरता आतुर असलेल्या क्लिओपात्रेच्या डोक्यामध्ये इजिप्तमध्ये न उगवणाऱ्या फुलांची वेणी दिसली म्हणून बिघडले कोठे.
फार तर ग्रीक संस्कृतीचे 4-2 अभ्यासक या चित्रांना नाके मुरडतील. इतिहासज्ञ या चित्रांकडे डोळेझाक करतील एवढेच ना. प्राचीन संस्कृतीचा अभ्यास प्रतिभाशाली कलावंतांना नेहमीच स्फूर्तिप्रद ठरला आहे. ग्रीक संस्कृतीतील मानवतावादाने रेनेसान्सकालीन कलावंत मोहित झाले. त्यातील लोकशाही आदर्श जीवनाने फ्रेंच राज्यक्रांतीनंतरच्या चित्रकारांना आकर्षित केले. परंतु हे सारे कलावंत होते. व्हिक्टोरियन कारागिरांनी मात्र या प्राचीन संस्कृतीतून संगमरवरी दगड आणि चिलखतेच उचलली. परंतु ही चित्रे खरेदी करणाऱ्या सधन मध्यम वर्गाला त्यात काहीच वावगे दिसत नव्हते. उलट भिंतीवर टांगलेल्या या चित्रांनी दिवाणखान्याची शोभा तर वाढेच, शिवाय ग्रीक संस्कृती, रोमन साम्राज्य, इजिप्तचा प्राचीन इतिहास इत्यादी गंभीर विषयांचा या चित्रांच्या निमित्ताने संभाषणात जुजबी उल्लेख करून संस्कृती, शिक्षण, परंपरा यांचा खोल अभ्यास असल्याचे नाटकही करता येईल. ग्रीक व रोमन जीवनावरील कथानक प्रधान चित्रे यामुळे अतिशय लोकप्रिय होती व व्हिक्टोरियन चित्रकारही मोठ्या अहमहमिकेने ती चित्रित करीत. परंतु याचमुळे रॉयल अकॅडमीचे वार्षिक प्रदर्शन हे कलेच्या विकासाचे प्रातिनिधिक प्रदर्शन ठरण्याऐवजी त्यास लोकप्रिय चित्रांचा विक्रम करणाऱ्या बाजारभट्ट्यांचे स्वरूप आले. चित्रकारांची वृत्तीही व्यापारी बनली. आपला विषय कोणी चोरू नये म्हणून प्रदर्शनात ठेवावयाच्या चित्रांचे काम स्टुडिओची दारे खिडक्या बंद ठेवून करण्यात येऊ लागले. व्यापारी ज्याप्रमाणे आपला माल बाजारात मांडण्यापूर्वी त्याची आगाऊ जाहिरात करीत असतो, त्याचप्रमाणे हे कलावंतही प्रदर्शनाच्या अगोदर काही दिवस आपल्या शेलक्या मित्रमंडळींनाच आपली कलाकृती दाखवून तिच्याबद्दल कुतूहलाची वावटळ उठवण्याची व्यवस्था करीत. चित्रकलेचे जणू कारखाने निघाल्यासारखे वाटे. एक एक चित्रकार एकाच वेळी 7-7 चित्रांचे घाऊक चित्रण सुरू करी आणि त्यांचा विक्रयही दलालांमार्फत घाऊक दरानेच करण्यात येईल. चित्रात असलेल्या संगमरवरी दगडांवर अथवा सोन्या चांदीच्या वस्तूंच्या संख्येवरून चित्रांची किंमत ठरवण्यात येऊ लागली. चित्रफलकाचे क्षेत्रफळ मोजून चित्रकाराला पैसे चुकते करण्यात येत. फ्रेडरिक गोडाल या चित्रकाराचे एक चित्र 1000 गिनीस विकण्यात आले. दर चौरस फुटाला 100 गिनी देऊन घेतलेले चित्र अशी विकत घेणाऱ्या रसिकाने त्या चित्राची तारीफ केली. पॉइंटर या चित्रकाराचे इस्रायल इन इजिप्त हे ऐतिहासिक चित्र एका बड्या इंजिनियरनं खरेदी केलं. सिंहाचा प्रचंड दगडी पुतळा काही मजूर ओढीत आहेत असे त्यात दाखवले होते. पुतळ्याचा आकार लक्षात घेऊन तो ओढणाऱ्या मजुरांची संख्या कमी आहे हे इंजिनियर साहेबांच्या ध्यानात येताच त्या कामावर अधिक मजूर लावण्याचा त्यांनी चित्रकारास हुकूम केला. चित्रकारही हुकुमाचा ताबेदार. या जादा मजुरांच्या मजुरीचे पैसे त्याने इंजिनियर साहेबांकडून वसूल केले असल्यास नवल करण्याचे कारण नाही, कारण तत्कालीन डॉक्टर्स, वकील यांच्याप्रमाणेच चित्रकारही धंदेवाईक झाला होता. आपल्या आश्रयदात्यांना खुश ठेवणे हे तत्कालीन कलावंतांचे ध्येय होते. गिऱ्हाईकांचा संतोष हीच आमची कला हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. आणि हे ध्येय असलेल्या कलावंतांची समाजाकडून उपेक्षा होणे कसे शक्य आहे? अत्यंत सधन समाजाला कलेपेक्षा कारागिरीने खुश करून व्हिक्टोरियन जमान्यातील चित्रकारांनी अफाट संपत्ती मिळवली. संगमरवरी दगडाच्या चित्रणाकरिता प्रसिद्ध असलेल्या लॉरेन्स आल्माटाडेमा या चित्रकाराने आपला स्टुडिओच संगमरवरी दगडात बांधून काढला, तर फ्रेडरिक लिटनने आपले घर अरेबियन पाशाच्या धर्तीवर बांधले. या दोन्ही इमल्यांची तत्कालीन युरोपात एवढी प्रसिद्धी होती की ही घरे म्हणजे इंग्लंडला जाणाऱ्या प्रवाशांची यात्रास्थळे झाली. अफाट संपत्तीबरोबर बेसुमार मानमान्यतेची बिरुदेही ह्या कारागिरांना मुक्त हस्ताने वाटण्यात आली. काहींना रॉयल अकॅडमीचे अध्यक्षपद देण्यात आले, काहींना नाईटहूड बहाल करण्यात आली व एकाचा ऑर्डर ऑफ मेरिट ही बहुमानाची पदवी देऊन गौरव करण्यात आला. व्यापारी व कारागीर यांनी उभारलेल्या व्हिक्टोरियन मयसभेचा थाट हा असा होता. 3ऱ्या दर्जाच्या कलाकृतीवर अफाट पैसा वेचला जात होता. प्रतिभाशून्य कारागिरांना कलावंतांच्या बादशहाचा मान मिळत होता. स्वतंत्र कलेच्या विकासाला तेथे वाव नव्हता. प्रतिभाशाली कलावंतांना तेथे मज्जाव होता. फ्रेंच इम्प्रेशनिस्ट चित्रकार कामिल पिझारो हा त्यावेळी इंग्लंडमध्ये होता. तो म्हणाला, येथे मला कला कुठेच दिसत नाही. जिकडे पाहावे तिकडे व्यापार व्यापार व्यापार. हे त्यावेळेच्या इंग्लंडचे त्याने केलेले वर्णन आहे.
व्हिस्लर विरुद्ध रस्किन या खटल्यात व्हिस्लर विरुद्ध ज्या अनेकांच्या साक्षी झाल्या त्यात प्री रॅफेलाइट मंडळाच्या एका चित्रकार सभासदाची साक्ष होती. प्री रॅफेलाइट मंडळ व रस्किन यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. किंबहुना रस्किन हा त्या मंडळाचा आधारस्तंभ होता. तत्कालीन सामाजिक जीवनात प्री रॅफेलाइट मंडळ म्हणजे एक प्रस्थ होतं. कलाप्रांतात नवे आदर्श निर्माण करणे हे त्याचं ध्येय होतं. अकॅडमीच्या चित्रकारांइतकाच या मंडळाशीही व्हिस्लरचा मतभेद होता. या मंडळाची निर्मिती, त्याचे ध्येय आणि त्याने निर्माण केलेले आदर्श यांची माहिती मिळवल्यावरच खटल्याला सुरुवात करणे योग्य होईल. फ्रेंच इम्प्रेशनिस्ट चित्रकार कामिल पिझारोने इंग्लंडमध्ये असताना केलेले निरीक्षण अगदी बरोबर होते. 19व्या शतकाचा मध्य म्हणजे मोठा घडामोडीचा कालखंड होता. यांत्रिक क्रांतीची चाके भर वेगाने फिरू लागली होती. मध्यमवर्गीय भांडवलवाल्यांच्या सद्दीचा ग्राफ सारखा वर चढत होता. खेळणे इतक्या निरुपद्रवी वाटणाऱ्या यंत्राचे एका प्रचंड राक्षसात रूपांतर होऊन भांडवलवाल्यांच्या चौकटीत असलेला हा भस्मासूर मालकाच्या अफाट नफेबाजीची हाव पुरवण्याकरिता दिसेल त्याच्या डोक्यावर हात ठेवून सारे समाज जीवनच भस्म करू पाहत होता. कोठेही दृष्टी टाकत तेच ते कंटाळवाणे दृश्य. उजवीकडे, डावीकडे, मागे, पुढे, दूर क्षितिजापर्यंत कुठेही पहा धुरांडी धुरांडी धुरांडी, अहोरात्र धूर ओकणारी धुरांडी. दगडी कोळशांचे प्रचंड डोंगर फस्त करून राखेचे असंख्य ढिगारे निर्माण करणारी धुरांडी. धुराच्या प्रचंड लोटांनी अवकाशाची घरे व्यापून प्रकाशाच्या दारांना काजळी फासणारी धुरांडी. काळ्या निळ्या धुराच्या विषारी ओकारीने स्वच्छ निरोगी वातावरणाचे आरोग्य दूषित करणारी धुरांडी. वाफेचे कर्कश उसासे टाकीत व आवर्तनांचे आडदांड आचके देत पिसाट गतीने अहोरात्र फिरणाऱ्या अजस्त्र यंत्रांचे कारखाने चालवणारी धुरांडी. अधाशी नफेबाजी करता या कारखान्यातून अविश्रांत खपणाऱ्या असंख्य श्रमजीवींच्या जीवनाच्या होळीचा धूर निर्विकारपणे सोडणारी धुरांडी. इस्लामच्या सामर्थ्याचे द्योतक म्हणून उभारण्यात आलेल्या कुतुब मिनार प्रमाणे दिसणारी ही धुरांडी म्हणजे यंत्ररूपी भस्मासुराने उभे केलेले असंख्य कुतुब मिनारच वाटत. तत्कालीन वाङ्मयात आढळणारे त्या कालखंडाचे हे शब्दचित्रच आहे. व्यक्ती स्वातंत्र्याचा फाजील फायदा घेतल्यामुळे निर्माण झालेल्या यंत्रयुगाचे हे सर्वसंहारक विराट स्वरूप पाहून तत्कालीन विचारवंतांना उबग आली व अत्यंत कडक शब्दात त्यांनी यांत्रिकी क्रांतीचा निषेध व्यक्त केला. यंत्रयुगाच्या प्रतिकारार्थ युरोपात प्रामुख्याने फ्रान्स व इंग्लंडमध्ये निरनिराळ्या वैचारिक चळवळींचा प्रारंभ झाला. फ्रान्समधील प्रतिक्रिया अधिक वास्तव व शास्त्रीय दृष्टिकोनातून झाली तर याउलट इंग्लंडमध्ये एका नव्या रोमॅन्टिसिझमचा जन्म झाला. यंत्राने निर्माण केलेल्या भीषण वर्तमान काळापासून इंग्लंडमधील 19व्या शतकाला दूर पळावयाचे होते. पुढे भविष्यात उडी घेणे अशक्य होते. मागे इतिहासात जाणे निदान कल्पनेने जाणे शक्य होते. निव्वळ क्रय विक्रयवादी, बेपरवा, श्रद्धाशून्य व जड अशा यंत्रसंस्कृतीहून सर्वस्वी भिन्न असलेल्या सश्रद्ध जीवननिष्ठ संस्कृतीचा आदर्श कल्पनेत का होईना लोकांसमोर ठेवून सद्य संस्कृतीच्या बहकलेल्या स्वरूपात सुधारणा घडवून आणणे, निदान तिला लगाम घालणे इंग्लंडमधल्या विचारवंतांना अगत्याचे वाटू लागले. असा आदर्श पूर्वी इतिहासात केव्हा होता? रेनेसान्सने, विशेषतः उत्तर रेनेसान्सने मनुष्य अश्रद्ध बनला होता. रेनेसान्सला स्फूर्ती देणारे ग्रीक व रोमन आदर्श यांचा विचार करणेही शक्य नव्हते. मध्ययुग हे श्रद्धेचे युग होते. मध्ययुगीन समाज जीवनाचा बंध या दृष्टीने अत्यंत आदर्श वाटला. मध्ययुगाची निवड करण्यात आली व राजकारणात, समाजकारणात, वाङ्मयात व कलाविष्कारात मध्ययुगीन संस्कृतीचा, तिच्या विविध वैशिष्ट्यांचा जोराने पुरस्कार करण्यात येऊ लागला. धार्मिक ऑक्सफर्ड चळवळ, तत्कालीन राजकारणी लोकांचे मध्ययुगीन राजकीय तत्वज्ञान, कार्लाइलने रंगविलेले मध्ययुगीन समाजाचे चित्र, मध्ययुगीन प्रेरणांवर आधारलेले रस्किनचे कलाविषयक तत्वज्ञान आणि मध्ययुगीन जीवनाचे ध्येय व सौंदर्य यांचा आविष्कार चित्रित करण्याच्या ईर्षेने स्थापन झालेले एव्हरेट मिलास, होलमन हंट व डांटे गॅब्रियल रॉझेटी इत्यादी कलावंतांचे प्री रॅफेलाइट कलावंत मंडळ ही उपरिनिर्दिष्ट मध्ययुगीन आकर्षणाची तत्कालीन प्रात्यक्षिके म्हणून दाखविता येतील. तत्कालीन रॉयल अकॅडमी प्रणीत चित्रकलेचे स्वरूप कसे होते हे आपण पाहिलेच. त्याचबरोबर
ह्या कलेला आश्रय देणाऱ्या नवधनिकांच्या रसिकपणाची व कलाभिज्ञतेची आपल्याला कल्पना आली. कला प्रांतातील व्यापारी मूल्यांना यांत्रिक क्रांतीच कशी मूळ कारण होती हेही आपण पाहिले. चित्रकलेच्या सवंग व व्यापारी स्वरूपाबद्दल घृणा येऊन नवे आदर्श निर्माण करण्याच्या उद्देशाने वरील तरुण चित्रकारांनी प्री रॅफेलाइट मंडळ या नव्या संस्थेची स्थापना केली. मध्ययुगीन संस्कृतीच्या आकर्षणाचे गुप्त प्रवाह तत्कालीन विचारवंतांच्या मनात का आणि कसे वसत होते ह्याची कारणमीमांसा आपण आत्ताच केली. याच कारणामुळे तत्कालीन प्रतिभावंतही मध्ययुगाकडे कसे ओढले गेले ह्याचा खुलासा त्यांनी आपल्या संस्थेला दिलेले प्री रॅफेलाइट मंडळ म्हणजेच राफेल पूर्व मंडळ हे मध्ययुग सूचक नावच अधिक स्पष्ट करू शकते. या घटनांच्या मुळाशीही पर्यायाने यांत्रिक क्रांतीच होती. कला व जीवन यांच्या संबंधाबद्दल शंका घेणाऱ्यांनी ही कारण परंपरा काळजीपूर्वक लक्षात घ्यावी. रेनेसान्स हा युरोपीय चित्रकलेचा अत्यंत महत्वाचा कालखंड होय. मध्ययुगाची अंधारी वाट सोडून युरोपीय कलात्मक जाणीव नव्या दिशेने प्रवास करू लागली ती याच कालखंडात. मानवतावादाचे तत्व व नैसर्गिक चित्रणाचे परिपूर्ण तंत्र यांच्या मनोहर साहचर्यातून निर्माण झालेली कला आदर्श समजली जाई आणि त्यातल्या त्यात राफेल ह्या कलावंताची कलाकृती म्हणजे रेनेसान्सकालीन कलेचा परमोच्च उत्कर्ष बिंदू म्हणून ओळखली जाई. प्री रॅफेलाइट मंडळाच्या कलावंतांना पूर्व रेनेसान्सच्या म्हणजे राफेल पर्यंतच्या कलेची प्रगती मान्य होती. इतकेच नव्हे तर राफेलचा श्रेष्ठपणाही त्यांना मान्य होता. परंतु राफेल नंतर रेनेसान्स प्रणीत जाणीवांचे ठोकळेबाज संकेतात झालेले रूपांतर त्यांना मान्य नव्हते. रेनेसान्स कलेचा ऱ्हास तेव्हापासून सुरू झाला असा त्यांचा दावा होता. रेनेसान्स नंतर 18व्या शतकापर्यंत युरोपीय कला ऐहिक, ललित, ध्येयशून्य व उथळ बनली. याच्या उलट राफेल पूर्व कलेचे स्वरूप शुद्ध, सोज्वळ, उदात्त आणि परतत्वाचा स्पर्श असलेले असे गंभीर होते. प्री रॅफेलाइट मंडळाला पाहिजे असलेला कलेचा आदर्श राफेल नंतरच्या कलेपेक्षा राफेल पूर्व मध्ययुगीन कलाच देऊ शकत होती. तो आदर्श हेच त्यांचे कला निर्मितीतील ध्येय असल्यामुळे प्री रॅफेलाइट म्हणजे राफेल पूर्व कलाकारांचे मंडळ असे नाव त्यांनी आपल्या संस्थेला दिले. कला प्रांतातून एका नव्या रोमॅन्टिसिझमची सुरुवात ही अशी झाली. प्री रॅफेलाइटांचे मध्ययुगीन ध्येय व नाव निश्चित झाल्यानंतर त्यांच्या आविष्काराचा तपशीलही ह्या अनुषंगाने ठरवण्यात आला. 18व्या शतकात मध्ययुग म्हणजे अंधाराचे युग असे समजण्यात येईल. परंतु नव्या रोमॅन्टिसिझमला मध्ययुग आदर्श ठरवायचे होते. साहजिकच त्यांना मध्ययुग म्हणजे श्रद्धेचे आदर्श युग वाटू लागले. मध्ययुगीन गॉथिक शिल्पकलेला आतापर्यंत नाके मुरडण्यात येत 19व्या शतकात गॉथिक स्थापत्यात आणि शिल्पकलेत महान आदेश प्रतीत होऊ लागला. गॉथिक स्थापत्य व शिल्पांमागील श्रद्धा, त्यांच्या निर्मितीसाठी मध्ययुगीन समाजाच्या सर्व घटकांनी दाखवलेली संघटित उद्योगाची भावना आणि ह्या दोहोंच्या साहचर्यातून निर्माण झालेला मध्ययुगीन जीवन ध्येयाचा भव्य कलात्मक आविष्कार, ह्या साऱ्याच गोष्टी आदर्श वाटू लागल्या. या आदर्शापासून स्फूर्ती घेऊन प्री रॅफेलाइटांनी आपल्या कलात्मक आविष्काराचे संकेत निश्चित केले. कला विषयावरील श्रद्धा, चित्रण तंत्रातील शिस्त आणि चित्रणात साधावयाची पराकाष्ठेची वास्तवता व प्रयत्नवादी वृत्ती इत्यादी गोष्टी प्री रॅफेलाइट मंडळाची वैशिष्ट्ये झाली. मध्ययुगीन आदर्शाच्या साच्यात बसतील असेच विषय अथवा व्यक्ती चित्रणाकरिता निवडण्यात आल्या. ख्रिस्त, मेरी, डांटे बियाट्रिस, किंग आर्थर, सर गॅलहॉल्ड वगैरे व्यक्ती विभूती पूजेचे आदर्श म्हणून रंगवण्यात आले. डांटे, चॉसर, शेक्सपियर, कीट्स, शेले, ब्राउनिंग इत्यादींच्या वाङ्मयातील मध्ययुगीन आदर्शाचा परिपोष करणारे प्रसंग प्री रॅफेलाइट तंत्राने चित्रित करण्यात येऊ लागले. निसर्गाबद्दलचा प्री रॅफेलाइटांचा व रस्किनचा दृष्टिकोन एकच होता. रस्किन हा प्री रॅफेलाइट मंडळाचा मोठा आधारस्तंभ होता आणि त्याचा दृष्टिकोनच त्यांनी प्रमाण मानला होता. रस्किन स्वतःला निसर्गाशी तादात्म्य पावलेला इन अकॉर्डन्स विथ नेचर असे म्हणवीत असे. ते त्याचे टोपण नाव होते. रस्किन लिहितो, कलावंताने मीपणाचा संपूर्ण त्याग करूनच अत्यंत विनम्र भावाने निसर्गाचे दर्शन घेतले पाहिजे.
निसर्ग स्वभावतःच एवढा सर्वव्यापी, सर्व संपूर्ण आणि सर्व सुंदर आहे की त्यात आवडी निवडीला, अधिक उण्याला, उपऱ्या कल्पना विलासाला अथवा मानवी प्रयोगांना वावच नाही. निसर्गाचे गूढ समजून घ्यावयाचे असेल तर कलावंताने एका मुमुक्षूच्या भावनेने निसर्गाबरोबर प्रत्यक्ष निसर्गाला वाट पुसत चालले पाहिजे. न्यून ते पुरते अथवा अधिक ते सरते या वृत्तीला येथे मुळीच थारा नाही. कारण निसर्गात न्यून काही नाही व अधिकही काही नाही. त्याचप्रमाणे हे चांगले म्हणून ग्राह्य व ते वाईट म्हणून त्याज्य असल्या चोखंदळ वृत्तीलाही येथे जागा नाही. येथे चांगले व वाईट असा भेदच नाही. कारण निसर्ग हा सत्य आहे, शिव आहे आणि तो सुंदरही आहे. व्हिक्टोरियन कलेच्या इतिहासात नवे युग सुरू करण्याच्या ईर्षेने स्थापन झालेल्या प्री रॅफेलाइट मंडळाच्या कलेत व रॉयल अकॅडमी प्रणीत चित्रकलेत काय फरक होता? दोघांचीही कला कथानक प्रधान होती. ऐतिहासिक, वाङ्मयीन अथवा सामाजिक कथावस्तूवरच आधारलेली होती. अकॅडमीच्या चित्रकारांनी ग्रीक व रोमच्या इतिहासातील प्रसंग चित्रित केले होते, तर प्री रॅफेलाइटांनी मध्ययुगीन इतिहास सचित्र केला होता. अकॅडमीच्या चित्रकारांनी होमर अथवा रोमन वाङ्मयातील प्रसंगाचे चित्रण केले, तर प्री रॅफेलाइटांनी बायबल, डांटे, चॉसर, शेक्सपियर इत्यादींच्या वाङ्मयावर कुंचला चालवला. अकॅडमीच्या चित्रकारांच्या कलाकृती उथळ, कोणताही संदेश न देणाऱ्या, अतएव ध्येय शून्य म्हणून प्री रॅफेलाइट त्यांना हिणवीत. कलाकृती म्हणजे एका महान मनाचा आविष्कार आहे. प्रत्येक कलाकृतीने कोणत्या तरी नैतिक तत्वाचा आविष्कार करून आनंदाबरोबर संदेशही दिला पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. भीषण वर्तमान विसरण्याकरिता मध्ययुगीन समाजाचे काल्पनिक जग रंगवून पर्यायाने त्यातून नैतिक संदेश लोकांना देणे हे प्री रॅफेलाइटांचे पलायनवादी ध्येय सुद्धा हास्यास्पदच होते. या साऱ्या खटाटोपाने कलात्मक जाणीवांच्या संचितात काय भर घातली? प्री रॅफेलाइटांच्या चित्रात नैतिक संदेश असतील, समाजकारणाचे आदेश असतील, वाङ्मयही असेल, परंतु या साऱ्यामुळे कलेची क्षितिजे किती व्यापक झाली. उलट वस्तुस्थिती अशी होती की त्यांनी दिलेले संदेश ठोकळेबाज होते, सामाजिक आदर्श चुकीचे होते. त्यांच्या चित्रात कलेपेक्षा साहित्याचा भाग अधिक होता आणि त्यांनी पुरस्कार केलेले कला सिद्धांतही अर्धसत्य होते. रस्किनने दिलेल्या आदेशा बरहुकूम अत्यंत विनम्र भावाने निसर्गाचे निरीक्षण करून काहीही न वगळता अथवा हातचे अधिक काहीही न घालता, चांगल्या वाईटाचे तारतम्य न बाळगता जे समोर दिसेल ते अत्यंत सूक्ष्म तपशिलासह कर्तव्य बुद्धीने चित्रण करणे हे प्री रॅफेलाइटांचे निसर्ग चित्रणातील साध्य ठरले. यालाच ते निसर्गाचे सत्य चित्रण म्हणत. निसर्गाच्या देखाव्यातील जवळच्या फुलाची पाकळीन पाकळी अथवा फोरग्राऊंड मधील हिरवळीतील गवताचे प्रत्येक पान पान त्यावरील अतिसूक्ष्म रेषांसकट ते जसेच्या तसे चित्रित करीत. त्याच सूक्ष्मतेने त्याच देखाव्यातील दूर क्षितिजावर दिसणाऱ्या फुलांच्या ताटव्यातील फूल अथवा हिरवळीतील प्रत्येक पान सुद्धा ते चित्रित करीत. चित्रातील फोरग्राऊंड व बॅकग्राऊंड यांच्यामधील अंतराचे तारतम्य त्यांच्या चित्रणात कधीच दिसत नसे. त्याचप्रमाणे निसर्गातील कोणतीही वस्तू चित्रित करीत असताना त्या वस्तूच्या स्वाभाविक रंगछटांकडे लक्ष न देता ती वस्तू ज्या मूळ रंगाची असेल त्या एकाच रंगाच्या कमाल गडद छटेत ती वस्तू ते रंगवीत. उदाहरणार्थ, पिवळसर फुले रंगवीत असताना पिवळ्या रंगाच्या सूक्ष्म छटांचा वापर न करता अधिकात अधिक जर्द पिवळ्या रंगाची योजना ते करीत. त्यांचे गवत गडद हिरवे असे, पिवळसर फुले पिवळी जर्द असत व मनुष्याकृतींच्या अंगावरचे लाल निळे पोशाख त्या लाल निळ्या रंगाच्या गर्द छटेत चित्रित केलेले असत. असे करण्यात चित्रातील रंगसंगतीबद्दल ते अत्यंत बेफिकीर असत. त्यांच्या मते निसर्ग चित्रण म्हणजे मुमुक्षु कलावंताने सर्वसाक्षी निसर्गाची बांधलेली पूजा आहे. या पूजेत त्याने मुक्त हस्ताने रंग वापरले पाहिजेत, कारण ते रंग मुळात निसर्गात आहेत. रंगसंगतीला विशेष महत्व देण्यात काहीच अर्थ नाही. देवाला फुले वाहत असताना आपण फुलांच्या रंगसंगतीकडे थोडेच लक्ष देतो. निसर्गाच्या सत्य चित्रणाबाबत प्री रॅफेलाइट व त्यांचे समकालीन फ्रेंच इम्प्रेशनिस्ट यांच्या दृष्टिकोनातील फरक लक्षात घेण्यासारखा आहे. प्री रॅफेलाइट मंडळाचा कडवा चित्रकार होलमन हंट हा
वर वर्णन केलेल्या पद्धतीने निसर्ग चित्रण करण्यात महिने घालवी. फ्रेंच इम्प्रेशनिस्ट चित्रकार क्लॉड मोने याला सुद्धा इम्प्रेशनिस्ट तत्वाबरहुकूम चित्रण करण्यास कित्येक महिने लागत. निसर्गाचे सत्य चित्रण हेच दोघांचेही ध्येय असे, परंतु दोघांच्याही कलाकृतीत किती तफावत दिसून येते. एक तपशिलावर भर देऊन तत्व साधण्याचा प्रयत्न करतो, तर दुसरा तत्व हे मुख्य म्हणून तपशिलाचे चित्रण तारतम्याने करतो. या दोघांमध्ये सत्य चित्रण कोणते होते? पूर्ण सत्य दोघांपैकी कोणालाही साधले नाही, कारण ते अशक्य आहे. शक्य आहे फक्त सत्याभास. 19व्या शतकापर्यंत झालेल्या कलात्मक जाणीवांचा विकास लक्षात घेता होल्मन हंट पेक्षा क्लॉड मोने हाच सत्याच्या अधिक जवळ गेला असे दिसते. मौलिकतेचा निकष लावावयाचा झाल्यास हंट पेक्षा मोनेच्या प्रयत्नांनीच कलेचे क्षितिज अधिक व्यापक झाले असे म्हणता येईल. समकालीन असूनही हंट व मोने यांमध्ये 300 वर्षांचे अंतर होते. निसर्ग चित्रणातील सत्याबद्दल भलत्या कल्पना बाळगल्यामुळे इम्प्रेशनिस्टांची भूमिका प्री रॅफेलाइटांना कधीच समजली नाही. त्यांना ते अर्धकच्चे व अप्रामाणिक चित्रकार समजत, कारण त्यांच्या चित्रणात प्री रॅफेलाइटांचा नीतिवाद व ध्येय हे तर नव्हतेच, परंतु सूक्ष्म चित्रणाचा प्रयत्नही नव्हता. परंतु इम्प्रेशनिस्टांची तात्विक भूमिकाच भिन्न होती. त्यात तथाकथित नीती अथवा ध्येय यांना वाव नव्हता व विशिष्ट कलात्मक जाणीवांच्या आविष्काराकरिता ते नव्या नव्या तंत्राचे प्रयोग करीत आहेत हे प्री रॅफेलाइटांच्या स्वप्नीही नव्हते. त्यांची भूमिका समजून घेण्याचा त्यांनी अथवा रस्किनने कधी प्रयत्नही केला नाही. मध्ययुगीन कल्पनांच्या तटबंदीत त्यांनी स्वतःला एवढे कोंडून घेतले होते की बाहेरच्या जगातील कोणत्याही नव्या प्रेरणांचे वारे सुद्धा त्यांना लागू नये. हे पाहिले की मध्ययुग हे जसे श्रद्धेचे युग होते तसेच ते अंधाराचेही युग होते याची खात्री होते. फ्रेंच इम्प्रेशनिस्ट तांत्रिक बाबतीत अर्धकच्चे नव्हते आणि अप्रामाणिक तर खासच नव्हते. प्री रॅफेलाइटांपेक्षा ते अधिक कर्तबगार तर होतेच, शिवाय खऱ्या अर्थाने क्रांतिकारक होते. वास्तविक पाहता यांत्रिक क्रांती दोघांनाही सारखीच भेडसावत होती, परंतु एकाने तिच्यासमोर उभे राहून धैर्याने तोंड दिले तर दुसऱ्याने पलायनवादाचा स्वीकार करून तिच्याशी लढण्याची बतावणी केली. त्यामुळे कलेच्या इतिहासात फ्रेंच इम्प्रेशनिस्ट हे खरे कलावादी ठरले. या उलट प्री रॅफेलाइट नीतिवादी झाले, समाजकारणवादी झाले, साहित्यिक सुद्धा झाले, कलावादी मात्र ते कधीही झाले नाहीत. यंत्रयुगातील व्हिक्टोरियन जग धुराने गुदमरत होते, तर प्री रॅफेलाइट मंडळाने निर्माण केलेले मध्ययुगीन जग रोमॅन्टिसिझमच्या धुक्याने घेरले गेले होते आणि धुक्याप्रमाणेच हे त्यांचे जगही अल्पायुषी ठरले. सूक्ष्म चित्रणाच्या हव्यासाने प्री रॅफेलाइटांनी सत्यचित्रण तर साधले नाहीच, परंतु कला प्रांतात काही खोटे समज मात्र पसरवले. सर्वसाधारण समाज कारागिरीच्या मोहिनीला कसा भुलतो हे आपण मागे पाहिलेच. प्री रॅफेलाइटांच्या सूक्ष्म चित्रणाच्या कारागिरीलाच खरी कला समजण्यात येऊ लागले. चित्रणातील कारागिरी हेच कोणत्याही कलाकृतीच्या श्रेष्ठपणाचे गमक ठरले. ज्या चित्रात ही कारागिरी नसेल ती कलाकृती नव्हे, व ज्याला कारागिरीचे हे कसब दाखवता येत नाही तो कलावंत नव्हे. कारागिरीचे कसब व त्याला लागलेला वेळ ह्यांचे गणित करून कलाकृतींची किंमत ठरवण्यात येऊ लागली. जितका वेळ अधिक तितकी ती कलाकृती अधिक पूर्ण असा समज करून देण्यात आला. नव्या कलात्मक जाणीवांचा प्रभाव ओसरू लागला की तंत्राला जोर चढून कलेतील तांत्रिक तारतम्य नाहीसे होते आणि हे तारतम्य नाहीसे झाले की कलेला कारागिरीची कसर लागते. कारागिरीच्या कसरीने खाल्लेल्या कलेचे कलास्वरूप नाहीसे होऊन शेवटी तिला एखाद्या हस्त व्यवसायाचे स्वरूप प्राप्त होते. सूक्ष्म तपशिलाबद्दलच्या आस्थेची प्रेरणा प्री रॅफेलाइटांना मध्ययुगापासूनच मिळाली होती, परंतु मध्ययुगीनांचे हे तंत्र मध्ययुगीनांच्या कलात्मक जाणीवांशी अगदी सुसंगत होते. त्यांच्या जाणीवांचा प्रभावी आविष्कार करण्याकरिता ते तंत्र त्यांना आवश्यक होते, किंबहुना त्या आविष्कारानेच ते तंत्र निर्माण केले होते. परंतु 19व्या शतकात कलेची क्षितिजे मध्ययुगापेक्षा अधिक व्यापक झाली असता प्री रॅफेलाइटांनी जुन्याच तंत्राचे पुनरुत्थान करणे चुकीचे होते.
प्री रॅफेलाइटांच्या कलात्मक जाणीवाच मुळात एवढ्या दुबळ्या ठरल्या की त्यांच्या कलाकृतीत तंत्राचे महत्व आपोआपच वाढले आणि अशा रीतीने तंत्रातील तारतम्य नाहीसे झाल्यामुळे कलेपेक्षा कसर लागलेली कारागिरीच त्यांच्या कलाकृतीत दिसू लागली. प्री रॅफेलाइटांच्या बहुतेक कलाकृती पर्शियन गालिचे अथवा टॅपेस्ट्रीज सारख्या दिसतात त्या यामुळेच. प्री रॅफेलाइटांचे स्वरूप हे असे होते. या भूमिकेशी व्हिस्लरची पत्रिका जुळणेच शक्य नव्हते. प्रत्येक बाबतीत दोघांची मते परस्पर विरोधी होती. प्री रॅफेलाइटांना यांत्रिक क्रांती अमान्य असून तिचे सद्य स्वरूप त्यांना बदलावयाचे होते. व्हिस्लरने तिचे अस्तित्व मान्य केले होते, परंतु तिच्या नैतिक, सामाजिक व राजकीय मूल्यांची काळजी करणे हे इतर लोकांचे काम आहे, कलावंतांचे नव्हे, असे त्याचे स्पष्ट मत होते. प्री रॅफेलाइटांच्या कलात्मक जाणीवांचे पाश कलाक्षेत्राबाहेरचे होते. व्हिस्लरच्या कलात्मक जाणीवांचे क्षेत्र त्याने चित्राच्या चौकटीत आणून बसवले होते व ह्या भूमिकेवरूनच तो कलातत्वांचा विचार करीत होता. प्री रॅफेलाइटांचा मध्ययुगीन पलायनवाद, कथानक प्रधान चित्रे, काव्यात्मक चित्रे, नीतीचा संदेश देणारी चित्रे ही त्याला कलाक्षेत्राबाहेरची आणि हास्यास्पद वाटत. निसर्गाबाबतीतही दोघांच्या दृष्टिकोनात जमीन आसमानाचा फरक होता. रस्किन प्रणीत निसर्गाबद्दलची भूमिका त्याला मुळीच मान्य नव्हती. मीपणाचा त्याग करून अत्यंत नम्र भावाने निसर्गाचे दर्शन घेणे त्याला साफ ना कबूल होते. प्रतिभाशाली कलावंताचे निसर्गावर प्रेम असते, भक्ती नसते. तो निसर्गासमोर चित्रणाकरिता आत्मविश्वासाने उभा राहतो, तो त्याचा स्वामी म्हणून, दास म्हणून नव्हे. आणि निसर्गही आपल्या सौंदर्याचे गूढ त्याला आणि फक्त त्यालाच उलगडून दाखवतो. निसर्गाच्या सर्वव्यापी स्वरूपातून त्याला जरूर वाटतील त्याच गोष्टी तो निवडतो, जरूर नसतील त्या वगळतो. न्यून असेल ते पुरते करून घेतो आणि अधिक असेल ते बाजूला सारतो. चांगले तेच घेतो, वाईट ते कटाक्षाने टाळतो. अशी चोखंद निवड करूनच त्याला अभिप्रेत असलेला, निसर्गापासून सुचलेला, परंतु निसर्गाशी कोणतेही साम्य नसलेला असा स्वतंत्र व स्वयंपूर्ण चित्रबंध तो निर्माण करतो. चित्रण तंत्रातील कारागिरी प्री रॅफेलाइटांच्या मते फार मोठा गुण होता, तर व्हिस्लर त्यालाच चित्रकलेतील महान दोष समजे. कलेत तंत्राला दुय्यम स्थान आहे. तंत्राचे प्रस्थ माजवणे म्हणजे कलावंताचा कमकुवतपणा होय. त्याच्या व्यासंगातील कच्चेपणाचे ते गमक होय, असे त्याचे मत होते. चित्रणात तंत्राचा खटाटोप दिसला तर तो कलावंत कसला? गवयाने घेतलेल्या सहज सुंदर तानेप्रमाणे कलाकृतीचे चित्रणही सहज सुंदर झाले पाहिजे. काळकाम वेगाचे गणित करून कलाकृतींचे मूल्यमापन करणे ह्यासारखा अरसिकपणा नाही, असे त्याचे स्पष्ट मत होते. रस्किन व प्री रॅफेलाइट मंडळ यांच्या चळवळीचा नवधनिकांच्या मध्यम वर्गावर काय परिणाम झाला? धोरांडी बंद तर झाली नाहीतच, परंतु त्यावर आता गोथिक नक्षीकाम करण्यात आले. नवधनिकांचे काव्य प्रासाद उत्तर रेनेसान्स अथवा गॉथिक नमुन्यावर बांधले जाऊ लागले व अकॅडमीच्या ध्येय शून्य उथळ चित्रकलेला आश्रय देणाऱ्या नवधनिकांनी प्री रॅफेलाइटांची ध्येयवादी चित्रेही तेवढ्याच निर्विकारपणे विकत घेतली. अकॅडमी काय किंवा प्री रॅफेलाइट काय, त्यांना दोघांच्याही तात्विक मतभेदांशी काहीच करावयाचे नव्हते. आपल्या नवीन घरांच्या भकास भिंतींवर टांगण्यासाठी त्यांना काहीतरी पाहिजे होते, इतकेच. जेम्स मॅकनील व्हेस्लर ह्या चित्रकाराचे व्यक्तिमत्व, त्याचा चित्रणविषयक दृष्टिकोन, त्याचे चित्रणतंत्र, त्याचे समकालीन कलाविश्व यांचा आढावा घेतल्यानंतर इसवी सन 1878 मध्ये इंग्लंडमधील कला जगात गाजलेल्या व्हिस्लर विरुद्ध रस्किन या खटल्याचा थोडाफार संक्षिप्त आढावा घेणे आवश्यक आहे. आजपर्यंत कलेच्या इतिहासात अनेक खटले गाजले आहेत, पण त्यांचे मूळ बहुधा व्यावहारिक अथवा व्यावसायिक हेव्यादाव्यात असल्याचे दिसून येईल. व्हिस्लर विरुद्ध रस्किन या खटल्या एवढा गाजलेला, एवढा हास्यास्पद, एवढा भोंगळ आणि तरीही वैशिष्ट्यपूर्ण असा खटला क्वचितच झाला असेल. व्हिस्लर व रस्किन यांच्या मातब्बर व्यक्तिमत्वांमुळे तो गाजला. ज्यांनी कलेशी इमान राखून कलातत्वांचे समर्थन करावे अशी अपेक्षा होती, त्या नामवंत कलावंतांनी या खटल्यात साक्ष देताना केवळ एका अहंमन्य समीक्षकाच्या दबावाखाली येऊन मुळमुळीत मूर्खपणाने साक्षी दिल्या म्हणून तो हास्यास्पद ठरला. कलाविषयक काहीही ज्ञान अथवा जाण नसलेल्या
अनभिज्ञ न्यायाधीश व तेवढेच अनभिज्ञ आणि अजाण असलेले ज्युरीचे भाबडे सभासद यांना चित्रातले बरे वाईट ठरवण्याचा अधिकार केवळ कायद्याने देण्यात आला म्हणून तो भोंगळ. आणि कलावंताचे व्यक्तिगत आविष्कार स्वातंत्र्य विरुद्ध समष्टीमान्य प्रस्थापित परंपरेचे बंधन अशा तात्विक संघर्षामुळे तो वैशिष्ट्यपूर्ण. प्रस्तुत खटला सकृतदर्शनी व्यावसायिक कारणाकरिता जरी भरवण्यात आला असला तरी या खटल्याच्या निमित्ताने उठवले गेलेले वैचारिक वादळ व्यावहारिक अथवा व्यावसायिक नसून तात्विक होते. त्यामुळे ह्या खटल्याच्या ओघात कलाविषयक काही महत्वाच्या तत्वांची केवळ चर्चाच झाली नाही, तर ही तत्वे चित्रकारांच्या आणि समीक्षकांच्या भावी पिढ्यांना दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरली. एका चित्राच्या किमतीवरून निर्माण झालेल्या वादाला कुंचला विरुद्ध लेखणी असे स्वरूप जरी मिळाले तरी तत्वतः तो परंपरा विरुद्ध नवता हाच झगडा होता. आणि ह्या झगड्यात परंपरेचा पराभव होऊन नवतेचा विजय एक फार्दिंगाने नोंदवला गेला असला तरी तात्विक दृष्ट्या हा विजय लाख मोलाचा होता. लंडन मधल्या एक्सचेकर डिव्हिजनच्या कोर्टात न्यायमूर्ती बॅरन हडल्स्टन आणि काही निवडक लोकांची ज्युरी ह्यांच्या समोर दिनांक 15 नोव्हेंबर 1878 रोजी व्हिस्लर विरुद्ध रस्किन हा खटला सुरू झाला. फिर्यादी व्हिस्लर यांचे म्हणणे असे की आपल्या एका चित्रावर रस्किनने निर्घृण व्यक्तिविषयक टीका केल्यामुळे आपल्या चित्रांच्या विक्रीवर परिणाम होऊन आपले आर्थिक नुकसान झाले आहे. सबब नुकसान भरपाई म्हणून रस्किनने आपणास 1000 पाऊंड द्यावेत. सार्जंट पेरी व पेथेरॅम हे फिर्यादी व्हिस्लरच्या वतीने खटला चालवित होते, तर अटर्नी जनरल सर जॉन होल्कर व बोवन हे प्रतिवादी रस्किनच्या वतीने होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रस्किन कोर्टात हजर राहू शकला नाही. व्हिस्लर मात्र आपल्या नेहमीच्या ऐटदार पोशाखात आणि नेहमीच्या निर्भीड आत्मविश्वासाने आपला मोनोकल सावरीत हजर होता. खटल्याच्या सुरुवातीस सार्जंट पेरी यांनी आपली बाजू मांडली. J.M. व्हिस्लर हे इंग्लंड व युरोपात गेली अनेक वर्षे एक चित्रकार म्हणून ओळखले जातात. त्याचप्रमाणे जॉन रस्किन हे युरोप अमेरिकेमध्येही एक मान्यवर कला समीक्षक म्हणून ओळखले जातात. रस्किन यांनी आपल्या फोर्स क्लॅव्हिजेरा या नियतकालिकाच्या जुलै 1878च्या अंकात आधुनिक चित्रकलेबद्दल टीका करताना व्हिस्लर यांच्या द फॉलिंग रॉकेट, नॉक्टर्न इन ब्लॅक अँड गोल्ड या चित्रकृतींवर टीका केली आहे. आणि ही त्यांची टीका चित्रकलेपेक्षा व्यक्तिगत अधिक आहे आणि ती वाचणाऱ्या हजारो वाचकांचा व्हिस्लर हे अशिक्षित, तोतये, गावंढळ, उद्धट व बढाईखोर असल्याचा समज होण्याची शक्यता आहे. शिवाय ह्या टीकेमुळे व्हिस्लर यांच्या चित्रांच्या विक्रीवर परिणाम होऊन त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सबब त्यांनी रस्किनवर हा नुकसान भरपाईचा दावा केला आहे. उलट तपासणीच्या वेळी अटर्नी जनरलने व्हिस्लरला विचारले, नॉक्टर्न म्हणजे नेमके काय? व्हिस्लर: माझ्या निशा चित्रणांना मी नॉक्टर्न्स म्हणतो. आकार घाट आणि रंगच्छटा यांच्या न्यासातून हे चित्रण आकारास येते. आकार घाट आणि रंगच्छटा यांच्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीचा विचार मनात न आणता हे चित्रण बघायचे असते. एवढ्यात संबंधित चित्र कोर्टात आणले गेले, पण ते उलटे धरण्यात आल्यामुळे कोर्टात थोडा हशा पिकला. ते सरळ करून व्हिस्लरने स्पष्टीकरण दिले. फॉलिंग रॉकेट, पडणारा बाण हे दृश्य काळ्या आणि सोनेरी रंगच्छटातले क्रेमॉन ह्या स्थळी रात्रीच्या अंधारात उडवण्यात येणाऱ्या दारूकामाचे चित्रण. अटर्नी जनरल: म्हणजे क्रेमॉनचे ते दृश्य नाही तर? व्हिस्लर: क्रेमॉनचे हे दृश्य आहे असे म्हटले असते तर प्रेक्षकांची निराशा नसती का झाली? कोर्टात हशा. त्यात क्रेमॉन हे स्थळ आहे कुठे? रात्रीच्या अंधारात करण्यात येणाऱ्या दारूकामाचे ते चित्रण आहे. ब्लॅक अँड गोल्ड, काळ्या आणि सोनेरी रंगच्छटातले. पण हे चित्रण मात्र आकार घाट आणि रंग यांच्या कलात्मक न्यासाचे आहे, म्हणून त्याची किंमत 200 गिनी. अटर्नी जनरल: आमच्या सारख्या म्हणजे
चित्रकार नसलेल्यांना ही किंमत जरा जबर वाटेल नाही का? विस्लर, शक्य आहे अटर्नी जनरल, पण कलावंत लोक किमतीच्या मोबदल्यात गिऱ्हाईकाच्या पदरात नेहमीच उत्तम चित्रणाचं भरपूर माप टाकतात नाही का? विस्लर, अगदी बरोबर बोललात. हशा, रस्किन ह्यांचा आणि माझा परिचय नाही, त्यामुळे चित्राचे चित्रण पूर्ण झाल्यासारखे वाटताच कलावंताने थांबावे असे माझ्यासारखेच त्यांचेही मत आहे किंवा नाही हे मला माहित नाही. पण हे मत मात्र महत्वाचे आहे. प्रस्तुत टीकाविषय झालेले हे निशा चित्रण माझ्या मताने अर्धवट नाही तर पूर्ण आहे. त्यात आणखी काही करावे असे मला वाटले नाही. अटर्नी जनरल व्हिस्लरला त्याच्याच शब्दात पकडण्याच्या इराद्याने. व्हिस्लर महाशय, आता सांगा, हे निशाचित्र उरकायला तुम्हाला नक्की किती वेळ लागला? व्हिस्लर अटर्नी जनरलच्या उरकायला या शब्द प्रयोगामुळे थोडे चमकून म्हणाला, माफ करा, काय म्हणाला? अटर्नी जनरल स्वतःला सावरून, मला वाटतं मी माझ्या व्यावसायिक कामाच्या बाबतीत वापरतो तोच शब्द मी तुमच्या चित्रणाच्या संदर्भात वापरला. मला विचारायचं होतं, हे चित्र रंगवायला तुम्हाला नेमका किती वेळ लागला? व्हिस्लर, अहो तसं मुळीच नाही, उलट तुमच्या कामाच्या संदर्भात तुम्ही वापरता तोच शब्द प्रयोग माझ्या कामाच्या संदर्भातही तुम्ही वापरीत आहात. हा मी माझा गौरवच समजतो. अगदी बरोबर, हे निशाचित्र उरकायला किती वेळ लागला असंच आपण म्हणूया. मला वाटतं अदमासे 1 दिवस लागला असावा. अटर्नी जनरल आश्चर्याने. 1 दिवस? व्हिस्लर म्हणाला, मला निश्चित सांगता येत नाही, पण चित्रातले रंग जर दुसऱ्या दिवशी सुकले नसते तर कदाचित मी दुसऱ्या दिवशी त्यावर थोडं काम केलं असतं. म्हणजे चित्र पूर्ण करायला फार तर 2 दिवस लागले असते असे धरून चालूया. अटर्नी जनरल काहीशा त्वेषाने, फक्त 2 दिवस? आणि 2 दिवसांच्या कामाकरिता तुम्ही 200 गिनी मागता? अटर्नी जनरलला वाटले आपण व्हिस्लरला बरोबर कोंडीत पकडले. व्हिस्लर म्हणाला, नव्हे, 2 दिवसांच्या कामाची नव्हे तर आयुष्यभरातल्या अनुभवाची मी किंमत मागतोय. आणि ह्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. अटर्नी जनरलच्या प्रश्नाने व्हिस्लर निरुत्तर होणार अशी अटर्नी जनरल प्रमाणेच कोर्टात हजर असलेल्या जवळजवळ सर्वांचीच खात्री झाली होती. पण व्हिस्लरच्या तात्काळ प्रत्युत्तराने सर्वांना चकित केले. कला प्रांतातीलच नव्हे तर कोणत्याही व्यवहारातील एका अत्यंत महत्वाच्या तत्वाची व्हिस्लरच्या उत्तराने क्षणार्धात जाणीव करून दिली. चित्रकार काय किंवा अटर्नी जनरल काय, आपापल्या कामाची किंमत ठरवतात ती काळ काम वेगाचे गणित करून नव्हे तर आयुष्यभर मिळवलेल्या व्यावसायिक अनुभवाच्या हिशोबाने. म्हणूनच 2 दिवसांच्या नव्हे तर आयुष्याच्या अनुभवाची मी किंमत मागतो आहे हे विजेच्या तेजाचे वाक्य विजेच्या चपळाईनेच व्हिस्लरने अटर्नी जनरलच्या अंगावर फेकताच कोर्टात चोहोकडून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि एखाद्या तीक्ष्ण हत्याराच्या वाराने गारद व्हावे तशी अटर्नी जनरलची स्थिती झाली. कसे बसे स्वतःला सावरून त्याने पुन्हा प्रश्न केला, तुमची चित्र नेहमीच कोणत्या तरी विक्षिप्तपणाचं प्रदर्शन करतात असं लोक म्हणतात. व्हिस्लर म्हणाला, खरं आहे. अच्छा. अटर्नी जनरल, लोकांकडून प्रशंसा मिळावी म्हणून तुम्ही ती प्रदर्शनात पाठवता ना? व्हिस्लर, त्या हेतून चित्र पाठवणं एवढं असमंजस आहे की मी तसं कधी करीन असं वाटत नाही. परत हशा. अटर्नी जनरल, पेंटिंग बद्दलची तुमची मतं अनेक समीक्षकांना मान्य नाहीत हे तुम्ही जाणता? व्हिस्लर, समीक्षकांशी सहमत होणं मला शक्यच नाही. अटर्नी जनरल, म्हणजे तुम्हाला टीका मान्य नाही असं समजायचंय काय? व्हिस्लर, ज्यानं आपलं सारं आयुष्य एखाद्या विषयाच्या अभ्यासात घालवलं आहे त्या जाणत्या समीक्षकाची टीका मला मान्यच आहे, पण उपऱ्या अजाण लोकांच्या टीकेला केवळ ते समाजात मान्यता पावले आहेत म्हणून माझ्या लेखी किंमत नाही. कायदेविषयक प्रश्नाबद्दल एखाद्या उपऱ्यानं आपलं मत दिलं तर ते तुम्हालाही मान्य होणार नाही. अटर्नी जनरल, म्हणजे तुम्ही टीका स्वीकारता तर? व्हिस्लर, अलबत, आणि टीकेचा मला रागही येत नाही, पण प्रस्तुत टीका तशी नाही. ती नुसतीच पूर्वग्रह दूषित नाही तर अज्ञानमूलकही आहे. जो स्वतः चित्रकार आहे तोच उत्तम टीकाकार होऊ शकतो असं माझं स्पष्ट मत आहे. त्यानंतर नॉक्टर्न इन ब्लू अँड सिल्व्हर अथवा बॅटरसी ब्रिज हे चित्र कोर्टात आणले गेले. आकाश
व नदी यांच्या चांदण्यातील मखमली निलिम्याच्या धुसरधुंद पार्श्वभूमीवर बॅटर्सी पुलाचा, त्या खालून जाऊ पाहणाऱ्या अथवा त्या खालून आलेल्या नावेचा आणि दूर अंतरावरच्या नदीकाठावरील घरातून लुकलुकणाऱ्या दिव्यांचा, आकाशात उडवल्या गेलेल्या आतषबाजीचा न्यास साधून केलेले हे चित्रण म्हणजे आकार, अवकाश आणि रंगच्छटा यांच्या योगाने आकारास आलेला एक नितळ, सूक्ष्म, संवेद्य अनुभव असे या चित्राचे आज वर्णन करण्यात येते. पण त्यावेळेच्या इंग्लंडमध्येच हे सारेच डोक्यावरून जाणारे होते. ज्युरीचे लोक तर हे चित्र पाहून अधिकच बुचकळ्यात पडले. चित्रातला बॅटर्सी ब्रिज हा पुलासारखा दिसेना. पुलावरून जाणारी येणारी माणसे अथवा गाडी घोडे वाटतच नव्हते. नाव तर जवळजवळ अंधारातच लुप्त झालेली होती. रस्किनचा आवडता चित्रकार टिशियन त्याच्या तुलनेने व्हिस्लरचे चित्रण किती झोंगड आणि खरखरीत आहे हे ज्युरींना कळावे म्हणून टिशियनचे चित्र त्यांना दाखवण्यात आले. पण त्यांना टिशियन आणि व्हिस्लर यांच्या चित्रणातला फरक जाणवलाच नाही. व्हिस्लरची चित्रे पाहून त्यांना आधीच उबग आला होता. त्यामुळे टिशियनचे चित्र हे सुद्धा व्हिस्लरचेच समजून ज्युरीतील एक गृहस्थ वैतागून म्हणाले, आता पुरे झाली व्हिस्लरची चित्रे. शेवटी ज्या चित्राच्या टीकेवरून खटला भरण्यात आला होता त्या फॉलिंग रॉकेट अरेंजमेंट इन ब्लॅक अँड गोल्ड या चित्राचा निर्देश करून अटर्नी जनरलने व्हिस्लरला विचारले, हे चित्र क्रेमॉन ह्या स्थळाचे आहे? व्हिस्लर, नाही, ते काळ्या आणि सोनेरी रंगाच्या न्यासातले एक निशा चित्र आहे. अटर्नी जनरल थोड्या कुत्सितपणे, कलेचा अभ्यास हा तुमच्या आयुष्यभरचा व्यासंग आहे म्हणता, मग मला सांगा या चित्राचं सौंदर्य मला कळू शकेल असं तुम्हाला वाटतं? अटर्नी जनरलचा प्रश्न मुद्दलीच मूर्खपणाचा होता. त्याला अधिक मूर्ख आणि हास्यास्पद करण्याची संधी व्हिस्लरला आयतीच मिळाली. व्हिस्लरने आपला मोनोकल डोळ्यावर चढवून अटर्नी जनरलला पायापासून डोक्यापर्यंत गंभीरपणाचा आव आणून न्याहाळले. थोडा विचार केल्याचे नाटक केले आणि शांतपणाने उत्तर दिले, माफ करा, मला ते शक्य नाही. अहो, बहिऱ्याला संगीत समजावण्यासारखं आहे ते. यावर सर्व बाजूंनी कोर्टात एकच हशा पिकला. शेवटी काही ख्यातनाम चित्रकारांच्या साक्षी झाल्या. त्या काळी रस्किनचा कला समीक्षक म्हणून इंग्लंडमध्ये एवढा दबदबा होता की व्हिस्लरच्या बाजूने साक्ष देण्यास प्रसिद्ध कलावंतांपैकी कोणीही तयार होईना. बर्न जोन्स सारख्या चित्रकारांनी साक्षी दिल्या त्या रस्किनच्या बाजूने. विल्यम मायकेल रोझेटी, अल्बर्ट मोर आणि विल्यम गोरमन विल्स या फारशा प्रसिद्ध नसलेल्या 3 गृहस्थांनी मात्र आपल्या साक्षीत स्पष्ट सांगितले, व्हिस्लरचे टीकाविषय झालेले चित्र हे वेगळ्या चित्रण तंत्राचे तर आहेच, पण वरच्या दर्जाचेही आहे. ज्याला विक्षिप्तपणा समजण्यात येते ती वास्तवात व्हिस्लरची मौलिकता आहे. व्हिस्लरची चित्रे ह्या महान कलाकृती आहेत आणि त्या एका अलौकिक प्रतिभावंताच्या कलाकृती आहेत. दोन्हीही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर जज साहेबांनी ज्युरीच्या सभासदांना स्वतःचे मत सांगितले. रस्किनने केलेल्या टीकेत काही शब्द बदनामीकारक नक्कीच आहेत. चित्रापेक्षा ते चित्रकारावर आघात करणारे आहेत. आता प्रश्न असा आहे की व्हिस्लरने मागितलेली 1000 पाऊंड ही नुकसान भरपाईची रक्कम टीकेमुळे झालेल्या बदनामीच्या मानाने योग्य आहे काय? ह्या प्रश्नावर विचार करण्यासाठी ज्युरीच्या सदस्यांनी 1 तास वेळ घेतला आणि शेवटी निकाल दिला, व्हिस्लरची बदनामी झाली हे मान्य, पण 1000 पाऊंड ही नुकसान भरपाईची रक्कम अमान्य. अयोग्य टीकेकरिता रस्किनला नाममात्र दंड 1 फार्दिंग. तत्वतः व्हिस्लरचा जय झाला. दंडाचा हा फार्दिंग आपल्या घड्याळाच्या छेड्याला लावून व्हिस्लर तो मोठ्या अभिमानाने खिशाच्या बाहेर लटकता ठेवीत असे. इंग्लिश लोकांना तो आयलँडर्स म्हणजेच बेटावर राहणारे म्हणे. छेड्याला लावलेल्या फार्दिंगशी खेळत तो सांगायचा, या बेटावरच्या लोकांनी मला इथून हुसकायचा चंग बांधला होता, पण माझी पिंड प्रकृती खेचरासारखी धडधाकट आहे, म्हणूनच मी त्यांना पुरून उरलोय. या आयलँडर्सचं मी वाटेल ते ऐकून घेणार नाही. फुलपाखरूच खरे, पण नांगी असलेले.